विनंती करतो, तुम्ही निश्चित निवडून येणार आहात। ही जनता या ठिकाणी आली आहे ती तुम्हाला निवडून देण्याकरताच आली आहे। तुम्ही निवडून आल्यानंतर या ठिकाणी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा, सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरू करा। मला माहिती आहे औस्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे। संभाजी पाटलांनी या ठिकाणी शपथ घेतली आहे की निलंग्याच्या आधी औस्याला पाणी ते देतील। मी तुम्हाला सांगतो, संभाजी पाटील निलंगेकरांच्या रूपानं एक अत्यंत तरुण आणि तडफदार अशा प्रकारचा पालकमंत्री तुम्हाला मिळाला आहे। तुमच्या पालकमंत्र्याची जबान खाली जाणार नाही। त्यांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे औस्याच्या पिण्याच्या पाण्याची योजना तयार केली जाईल, त्या योजनेला मान्यता दिली जाईल। ती योजना पूर्णपणे निधी देऊन या ठिकाणी औस्याला पाणी देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल। बंधू भगिनींनो, काय अवस्था पर्व सुरू होणार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, या देशाच्या नवीन पर्वामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा। परिवर्तन सुरू झालंय, चिंतन सुरू झालंय, मंथन सुरू झालंय। या मंथनातनं देशामध्ये अमृत निघेल, ते महाराष्ट्रामध्ये येईल। माझा तुम्हाला सवाल आहे, या मंथनातनं निघालेलं अमृत हे तुम्हाला तुमच्या औस्यामध्ये हवं आहे की नाही? हे परिवर्तनाचं अमृत, हे मंथनाचं अमृत, हे चिंतनाचं अमृत, हे विकासाचं अमृत, हे गरिबाकरता तयार केलेलं अमृत हे औस्यामध्ये जर आणायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदावर आणि नगरसेवक पदावर निवडून आणा। मी तुम्हाला विश्वास देतो, हे अमृत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या ठिकाणी विकास होईल। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो।